पण फडणवीस साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा, तू शेर है अपनी जंगल का, मगर जरांगे पाटिल वो शिकारी है, तुझे ही तेरे जंगल में आके ठोक देंगे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या तांबट्यानं बटन दाबलंय। परवाच्या दिवशी 2 होते आणि आज आता इथं 3 आहे। माग होय जराशी दिसतं की 3 आता हे तुमच्या पुढे हे 3 कॅरेट दिसते ना, आज 3 कॅरेट निघाले जवळ। पण आपल्या थोडं आता निफाड तालुक्यात पाऊस जास्त असल्या कारणाने ना हा इद्रिस रोग आलाय आपल्या तांबटे। हा बा हे ना या असं आलंय, हा इद्रिसा रोग आलाय। हा पहिल्यांदाच आलाय आमच्याकडं, आधी नव्हता। पण या आपल्या या 15 साऱ्या तांबट्या चालू झाल्या आणि या 15 साऱ्यामध्ये आता थोडंफार खराब इद्रिस माद्रिस हे असे खरड्या मरड्या निघत आहे। म्हणजे आता हे 3 पावणे 3 कॅरेट आहे, कसे कवाय ना आपले 2.5 कॅरेट आहे आज। आलं का लक्षात? शेतकरी मित्रांनो, आज जसं गणपतीचं आगमन आहे त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांचं आगमन मुंबईच्या दिशेने। आणि आपण काय आपल्याला यंदा नाही तांबट्या, तर पुढच्या वर्षी तांबट्या करता येईल। पण आपल्या लेकरा बाळासाठी ना आपल्याला मुंबईला जायला लागणार आहे। त्याच्याकरता तांबट्या राहू द्या, सगळं राहू द्या, पण मुंबई सपनों का शहर जायला लागणार आहे। कारण की इथे आपण वावरात किती आदबलो काही आदबलो ना, पण आपल्याला ती आरक्षणाची लढाई आपल्याला दादासोबत लढायची आहे आणि ती शेवटपर्यंत लढायची। आणि आपलं आरक्षण हे निर्णायक टप्प्यावर येईल। पण आता ते गंडूरनं जे आहे त्यानं मस्त 7-8 जण कामाला लावले। म्हणजे त्या देवानं मग कोणाला भोकायचं काम दिले, मग ते भोकणारच 7-8 जण। त्या भोकणाऱ्या एक लक्ष नाही द्यायचं, मग ते कोणी राहू। मग आता इकडं आता आपले घर सगळेच त्याच्यामुळे जास्त बोलता येणार नाही। पण शेतकरी राजांनो, आपल्याला लढायचं म्हणजे लढायचंच। मग त्या सर्व दे हाके हुके काय ते नखुडे नाखुडे काय जे आहे ते भंगरी भुंगरी यांच्या नादी लागून आणि हे बोलू राहिले, हे काय नेते मंडळी नाही का, हे म्हणजे काय डायरेक्टच सरकार नाही, हे भुकायसाठी ठेवले। कारण की देवा भाऊला आहे ना जास्त बोलता येत नाही म्हणजे तो मस्त चुमखडा आहे। म्हणजे ते कसं गुळात औषध देणारा माणूस आहे तो, गोड बोलायचं आणि खोड मोडायची। त्याला कधीच मराठ्याचं वर्चस्व आवडलं नाही। आलं का लक्षात? आपलं मराठी आहे ना वर गेले पाहिजे, मराठ्याचं वर्चस्व अहो पेशवाई त्यानेच आणली ना। पण तरी पण एक उदाहरणार्थ सांगतो, कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवरायांच्या तलवार मारली, पायदास कोणती बटुडग्याची। मग ही जी बटुडगी पायदास आहे ना अजूनही पण कृष्णा भास्कर कुलकर्णी सारखी पायदास अजूनही मग हाय जिवंत, ती काही तव्हाच मिली असं काही नाही। मग त्याच्यामुळं पूर्ण जे मंत्रिमंडळ आत्ताचं नाही, संभाजी महाराजांच्या काळातलं जे पूर्ण जे मंत्रिमंडळ होतं ना ते पुरा हातीच्या पायी काबर दिलं होतं, त्याचं कारण हेच होतं, ही जी पायदाशी ही भटुडगी ही आपल्याला आरक्षणासाठी लय आडवी तिडवी येणारे, लय त्रास देणारे। पण ही लढाई आपल्याला तिथे शांततेत जाऊन लढायची आहे आणि आपल्याला ते दाखवून द्यायची आपली मराठ्याची ताकद। शेवटी आपल्याला ही आरक्षणाची लढाई शांततेत लढायची, पण आपल्याला शांततेत लढून देणार नाही या पायदाशी। मग हे मंत्रिमंडळ, मग ते फडणवीस, मग तो हाक्या तो फाक्या किंवा ते बरेच ते कॅरम ते काय त्याचं नाव सर्वदे का साधवदे, अशी जी आहे ही आपल्याला हे शांततेत लढून नाही देणार आहे। पण किंवा ती चित्रा वाघ ती स्वतःला वाघीण समजती आणि देवा भाऊ स्वतःला वाघ समजतो। म्हणजे तो आता मुख्यमंत्री ना त्याच्यामुळे तो त्याच्या स्वतःला तो वाघच समजतो। पण फडणवीस साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा, तू शेर है अपनी जंगल का, मगर जरांगे पाटिल वो शिकारी है, तुझे ही तेरे जंगल में आके ठोक देंगे। एवढंच बोलतो, इथं थांबतो। जय शिवराय, जय शंभूराजे।